समुद्र किनारे जोरदार चढचा वारा आला. ते बाहेर फेकले गेले ते थोडे पोहून आले. 3 जण पोहून ज्यांना व्यवस्थित पोहतात ते 3 जण पोहून आले. बाकी सर्वांना पोहता येत होतं, पण ते होडीला पकडून आले. पण होडीच ती डुबायला लागली. त्याच्यामुळे मग त्यांच्याने हात सोडले. मग ते बेपत्ता झाले. ते कुठे मिळाले ते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल वेंगुर्ला बंदरात एक खलाशांची बोट पलटी झाली आणि ही दुर्घटनेत एकूण 7 खलाशी समुद्रात फेकले गेले. त्यातील 3 खलाशी पोहून समुद्रकिनारी आले तर 4 खलाशी बेपत्ता झाले होते. ज्या खलाशांची जी बोट होती त्या बोट मालकांशी आपण संवाद साधूयात. ही दुर्घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि तुम्हाला कसं समजलं? मी इथे बंदरावरच होतो. बंदर रोजच्या सारखं आम्ही इथे मासे मिसळ रोजच्या प्रमाणे तसेच मासे मिसळ उतरले आणि खलाशी लोक आपापले पाणी भरण्यासाठी म्हणून गेले. त्याच्यामुळे साधारण 7:30 पावणे 8 वाजले होते. आणि नंतर ते पाणी घेऊन जात असताना थोडीशी साधारण 2 मिनिटाचं अंतर राहिलं असताना एवढा जोरात आला चढचा वारा की त्यांना ती बोटच चालेना. अहो त्या वाऱ्याच्या झोतातच ती पलटी झाली आणि त्याच्यातनं बाहेर फेकले गेले. ते थोडे पोहून आले. 3 जण पोहून ज्यांना व्यवस्थित पोहतात ते 3 जण पोहून आले. बाकी सर्वांना पोहता येत होतं, पण ते होडीला पकडून आले. पण होडीच ती डुबायला लागली. त्याच्यामुळे मग त्यांच्याने हात सोडले. मग ते बेपत्ता झाले. ते कुठे मिळाले ते. त्यांची काय परिस्थिती होती काल त्यावेळी? समुद्र किनारे जोरदार चढचा वारा आला. इतके कडकड वीज चमकत होती और वारा इतना एवढा जोरात आला की ती होडी जरा सुद्धा चाले ना. 4 माणसांनी वला घेऊन वलल तरी ती पुढे चाले ना. ती डायरेक्ट पलटीच झाली. शोधकार्य केव्हापासून सुरू आहे जे बेपत्ता आहेत त्यांचं आणि अद्याप काही हाती लागले? त्याच रात्री त्यामध्ये बुडाले. त्याच नंतर ताबडतोब शोधकार्य चालू झालं. पण ते का ताबडतोब म्हणजे थोडा वेळ वारा हे होते, दुसरी होडी त्याला पर्यायी नव्हता, जाण्यासाठी चान्स नव्हता दुसरी होडी. मग आम्ही यामा होडी इंजिनची होडी मांडवी खाडीतून घेऊन आलो. मग मग त्यांना घेऊन शोधले. असे 4 बोटी आम्ही मांडवी खाडीतून घेऊन येलो यामा इंजिन बाहेर. और माझी एक बोट ती घेऊन यांना शोध रात्री पावणे 12पर्यंत शोधलं, पण ते काही भेटले नाही. आपल्यासोबत जे खलाशी सुखरूप समुद्र किनाऱ्यावर आले ते आहेत. आप कहाँ से हो? आपके साथ कितने लोग थे कल? हम लोग 7 लोग थे. सतना से हम लोग हैं. वो पानी लेके जा रही थी बोट पर, तो एक ही हवा आया तो थोड़ी पलटी हुआ. जब आप समंदर में जा रहे थे उस टाइम यहाँ का माहौल कैसा था? माहौल थोड़ा बहुत अच्छा था, फिर बाद में उधर जाते जाते माहौल टाइट हुआ. हवा एक ही जोर से हवा आया. कितने लोग थे आप जब बोट पर जा रहे थे? बोट पे जा रहे थे 7 लोग थे. कितने लोग रिटर्न आए? 3 लोग. बाकी 4 लोग? बाकी 4 लोग मिले ही नहीं. आप जब दूसरे बोट पे जा रहे थे तब यहाँ का माहौल कैसा था? क्या स्थिति थी वहाँ? पहले इतना हवा नहीं था, जाते जाते उधर हवा तेजी से हुआ, थोड़ी हमारा चल नहीं पाया तो वापिस आया इधर. वो पत्थर पे लटके वो पलटी हुआ तो पूरा आदमी इधर उधर हो गया. जब बोट पलटी हुई थी समंदर की स्थिति कैसी थी? और बहुत जोर से हवा थी और लामर बहुत तेज से पानी वीनी सब गिरता था. हवा बहुत तेज थी, तैरने को कुछ होता नहीं था. वो पूरा ओडी में पानी गया था. आप 3 लोग समंदर किनारे आए, बाकी 4 लोग जो थे आपके साथ वो समंदर में गिरे, तो आपको कुछ मालूम था कि वो कहाँ गए, क्या स्थिति थी? उधर वो को अंधेरा तो कुछ दिखता ही नहीं था, तो क्या मालूम पड़ेगा. हम लोग एक दूसरे को देख नहीं पा रहे थे कि हम लोग कोई इधर है कोई इधर है, कोई एक दूसरे के पास नहीं थे. हम लोग सब बिछड़े हुए थे इधर उधर. 3 आदमी हम लोग थे तो ओड़ी पकड़ के रुका था. बाकी आदमी 4 इधर ही था, छूट गया था. 3 आदमी ओड़ी पकड़ के रुका था उधर. नक्कीच. तर काल ज्यावेळी ही बोट पलटी झाली त्यावेळी समुद्रात उधाणलेला वारा होता आणि या उधाणलेल्या वाऱ्यामुळे या ठिकाणी बोट सुद्धा समुद्रकिनारी येऊ शकत नव्हती अशी परिस्थिती होती. अशा वेळी या 3 जे खलाशी होते या 3 खलाशांनी बोट पकडून समुद्राचा किनारा गाठला. मात्र 4 खलाशी बेपत्ता झाले होते. त्यातील 2 खलाशी मिळाल्याची माहिती अद्याप मिळते. मात्र प्रशासनाकडून याची अधिकृत पुष्टी जी आहे ती झालेली पाहायला मिळत नाही. कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.